नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला सिद्धेश्वर अशोक काशीद विथ जस्टिस फॉर जस्टिस या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. या चॅनलमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट तसेच UGC नेट यासंबंधी मराठी भाषेमध्ये लेक्चर सिरीज आपण कंडक्ट करत आहोत. हे व्हिडिओ LLB किंवा जे लॉ ग्रॅज्युएटचे स्टुडंट्स आहेत किंवा काही सब्जेक्ट हे मास्टर ऑफ लॉ LLMला आहेत त्यासाठी पण हा चॅनल तुम्हाला महत्त्वाचा स्रोत आहे. यासोबतच जसं आपण लॉ ह्या सब्जेक्टसाठी महाराष्ट्र सेट या परीक्षेसाठी ही लेक्चर सिरीज ऑर्गनाईज करत आहोत, तसेच आता नव्याने आपण एक दुसरी सुरुवात केलेली आहे. पेपर 1 महाराष्ट्र सेटचा जो पेपर 1 असतो तो जनरल पेपर सर्वांना कॉमन असतो. त्यासाठी आपण एक कोलॅबोरेशन केलेलं आहे. आपले ऑफिशियल यूट्यूब पार्टनर आहेत असिस्टंट प्रोफेसर अनिल एस केंद्रे सर. तर अनिल एस केंद्रे सर यांचं यूट्यूब चॅनल आहे संकल्प सेट नेट विथ अनिल. तर तुम्ही संकल्प नेट सेट विथ अनिल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. त्यावरती तुम्हाला पेपर 1 MS सेट आणि पेपर 2 पॉलिटिकल सायन्स या संबंधीचे व्हिडिओ भेटतील. सर्व व्हिडिओ आम्ही कोलॅबोरेशनमध्येच अपलोड करत आहोत. तर सुद्धा तुम्ही त्या चॅनलला एक अपडेट राहण्यासाठी सबस्क्राईब करा. अनिल केंद्रे सर हे 2025 महाराष्ट्र सेट यामधील पॉलिटिकल सायन्स या विषयातून पास झालेले आहेत. पेपर 1चा त्यांचा चांगला अभ्यास आहे. पेपर 1 मध्ये त्यांनी 50 पैकी 40 पेक्षा जास्त क्वेश्चन करेक्ट अटेम्प्ट केलेले आहेत आणि जवळपास 1.5 ते 2 वर्षांच्या अभ्यासातून त्यांना हे यश भेटलेलं आहे. तर तुम्ही फॉलो करा संकल्प सेट नेट विथ अनिल हे यूट्यूब चॅनल पेपर 1 महाराष्ट्र सेटसाठी आणि पॉलिटिकल सायन्स पेपर 2 साठी. दोघांचे व्हिडिओ आम्ही लॉचे व्हिडिओ त्यांच्या चॅनलला कोलॅबोरेशन, पेपर 1चे व्हिडिओ त्यांच्या चॅनलचे, माझ्या विथ जस्टिस फॉर जस्टिस ह्या चॅनलला कोलॅबोरेशन, असा आम्ही एक नवीन मंच विद्यार्थ्यांसाठी मराठी माध्यमातून ओपन करून देत आहोत. तर आज आपण शिकणार आहोत कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. या अगोदर आपण लॉ ऑफ टॉर्ट, फॅमिली लॉ, कंपॅरेटिव्ह पब्लिक लॉ अँड सिस्टम ऑफ गव्हर्नन्स, काही प्रमाणात ज्युरिस्प्रुडन्स या संबंधीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. कॉन्स्टिट्यूशनमध्ये ह्या अगोदर आपण प्रिॲम्बल ऑफ कॉन्स्टिट्यूशन, भारताच्या संविधानाची प्रस्ताविका या संबंधी किंवा प्रस्तावना या संबंधी व्हिडिओ अपलोड केला होता. आज आपण पाहणार आहोत फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकार. भारतीय संविधानाने सिटिझन्सला, नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार हे आज आपण पाहणार आहोत. तर जे फंडामेंटल राईट्स आहेत ते फंडामेंटल राईट्स पार्ट 3 मध्ये आर्टिकल 12 ते आर्टिकल 35 यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. तर हे जे फंडामेंटल राईट आहेत हे फंडामेंटल राईट किंवा मूलभूत अधिकार हे अगेन्स्ट स्टेट आहेत. त्याच्या विरोधात आपण स्टेटला जा विचारू शकतो. एखाद्या सिटीजनला किंवा नॉन सिटीजनला आपण तुम्ही माझा फंडामेंटल राईट व्हायोलेट केला म्हणून जा विचारू शकत नाही. त्यानंतर हे जे फंडामेंटल राईट आहेत हे फंडामेंटल राईट वेव करता येत नाहीत, नाकारता येत नाहीत. हा XYZ फंडामेंटल राईट मला नको असं सिटीजन किंवा नॉन सिटीजन म्हणू शकत नाही. हे जे फंडामेंटल राईट्स आहेत हे फंडामेंटल राईटमध्ये काही राईट हे भारतीय नागरिकांना अवेलेबल आहेत, काही राईट हे परदेशातील व्यक्तींना सुद्धा ते जेव्हा भारतात येतात तेव्हा त्यांना ते अवेलेबल किंवा ॲप्लिकेबल आहेत. तर मग आता हा जे फंडामेंटल राईट्स आहेत हे फंडामेंटल राईट्स अगेन्स्ट स्टेट अवेलेबल आहेत, स्टेटच्या अगेन्स्ट हे अवेलेबल आहेत. तर मग आता पहिल्यांदा आपण जाणून घेतलं पाहिजे स्टेट म्हणजे काय, स्टेटची व्याख्या काय. तर स्टेट म्हणजे काय विचारल्यावर जनरली मुलं सांगतात ग्रुप ऑफ स्टेट किंवा महाराष्ट्र स्टेट, गुजरात स्टेट. तर ते स्टेट नाही. स्टेट म्हणजे काय येतं ते आर्टिकल 12 संविधानाच्या आर्टिकल 12 मध्ये स्टेटची डेफिनेशन दिलेली आहे. तर पाहूया स्टेट म्हणजे काय. तर स्टेटमध्ये काय येतं, द गव्हर्नमेंट अँड पार्लमेंट ऑफ इंडिया, द गव्हर्नमेंट अँड लेजिस्लेचर ऑफ ईच स्टेट, लोकल अँड अदर अथॉरिटीज विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया, ऑल लोकल अँड अदर अथॉरिटीज इन द कंट्रोल ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर हे जे स्टेट आहे ह्या स्टेटमध्ये काय काय येतं,
तर पहिल्यांदा भारताचं सरकार आणि केंद्र स्तरावरची संसद, त्यानंतर राज्य सरकार आणि राज्य लेवलचं जे राज्य विधिमंडळ असेल ते विधिमंडळ, त्यानंतर सर्व स्थानिक आणि इतर अथॉरिटीज की ज्या भारताच्या भूप्रदेशामध्ये आहेत विदिन टेरिटरी ऑफ इंडिया, त्यानंतर ज्या ऑल अदर लोकल आणि अदर अथॉरिटीज आहेत त्या इन द कंट्रोल ऑफ इंडिया, म्हणजे ज्या इंडियन गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये आहेत. तर या 4 गोष्टी स्टेटमध्ये येतात. कोणत्या कोणत्या? पहिली म्हणजे भारत सरकार आणि संसद, दुसरं राज्य सरकार आणि भारतातील सर्व राज्यांची विधिमंडळे स्टेट लेजिस्लेचर, त्यानंतर लोकल अँड अदर अथॉरिटीज इन टेरिटरी ऑफ इंडिया, स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर संस्था की ज्या भारताच्या भूप्रदेशामध्ये आहेत, आणि इतर संस्था किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्था की ज्यांच्यावरती भारताचा कंट्रोल आहे. तर ह्या 4 गोष्टी स्टेट या डेफिनेशन मध्ये येतात आर्टिकल 12. परंतु ज्या लोकल अथॉरिटीज आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, स्थानिक संस्था आहेत, यांची डेफिनेशन भारतीय संविधानामध्ये दिलेली नाही. तर लोकल अथॉरिटीजची डेफिनेशन सेक्शन 3 सबसेक्शन 31 जनरल क्लॉजेस ऍक्ट 1897 ह्या कायद्यामध्ये दिलेले आहे. तर लोकल अथॉरिटीची डेफिनेशन जनरल क्लॉजेस ऍक्ट 1897च्या कलम 3 उपकलम 31 मध्ये दिलेली आहे. तर ही होती स्टेटची डेफिनेशन. स्टेटमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो. नेक्स्ट आहे आर्टिकल 13, लॉ इनकन्सिस्टंट विथ ऑर इन डेरोगेशन ऑफ फंडामेंटल राइट्स इज वाइड. तर जो लॉ आहे, जो ला ह्या संविधानाच्या पार्ट 3 मध्ये जे फंडामेंटल राईट दिलेले आहेत त्या फंडामेंटल राईटच्या विसंगत असेल किंवा त्याला ओव्हरलॅप करत असेल तर असा लॉ हा अवैध असेल, असा लॉ वाईड असेल, हे सांगितलेलं आहे आर्टिकल नंबर 13. म्हणजे ह्या फंडामेंटल राईट्स किंवा हे जे मूलभूत अधिकार आहे त्याच्या विरुद्ध किंवा ह्याच्या तरतुदींच्या प्रिव्हेल होईल असा कोणताही लॉ यानंतर बनवता येणार नाही. तर त्यामध्ये पहिलं आहे, आता नेक्स्ट पाहू आपण लॉ म्हणजे काय. लॉ मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो. तर लॉ मध्ये एनी ऑर्डिनन्स, ऑर्डर, बाय लॉ, रूल, रेग्युलेशन, नोटिफिकेशन, कस्टम और युजेस हॅव्हिंग इन टेरिटरी ऑफ इंडिया. तर लॉ कायदा म्हणजे काय, तर हे आपल्याला आर्टिकल 13 मध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगितलेलं आहे. तर लॉ मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो. एखादा ऑर्डिनन्स, ऑर्डर, बाय लॉ, रूल, रेग्युलेशन, नोटिफिकेशन किंवा एखादी प्रथा किंवा परंपरा जी भारताच्या भूभागामध्ये आहे ह्या गोष्टींचा लॉ मध्ये समावेश होतो. तर लॉ मध्ये या सर्व गोष्टींचा समावेश होतो असं आर्टिकल 13 मध्ये सांगितलं आहे. त्यानंतर आता जो लॉ आहे तो अस्तित्वात कोणता लॉ आहे हे कसं समजायचं. हा जो लॉ आहे तो लॉ अस्तित्वामध्ये कसा आहे ते कसं समजायचं. तर आर्टिकल 13 मध्ये नेक्स्ट कन्सेप्ट सांगितलेली आहे लॉ इन फोर्स. इन फोर्स लॉ कोणता कोणता आहे तर लॉ पास्ड और मेड बाय लेजिस्लेचर और अदर कॉम्पिटेंट अथॉरिटी इन द टेरिटरी ऑफ इंडिया बिफोर कमेन्समेंट ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन अँड नॉट प्रिव्हियसली रिपील्ड. तर एखाद्या लेजिस्लेचरने, संसदेने किंवा एखादी कॉम्पिटेंट अथॉरिटी आहे की ज्यांनी ही भारतीय संविधान तयार होण्या अगोदर जो लॉ बनवलेला होता तो लॉ किंवा जो अगोदरच रिपील केलेला नाही, अगोदरच बदललेला नाही असा लॉ जो लॉ आहे तो लॉ इन फोर्स, म्हणजे त्या लॉच्या आधारे देशाची राज्यकारभार चालवला जाईल. तर लॉ इन फोर्स म्हणजे काय तर भारताचे जे संविधान आहे, भारताला स्वातंत्र्य मिळणे हे एक वेगळी घटना आहे आणि संविधान अंमलात आणणे हे एक वेगळी घटना आहे. तर स्वातंत्र्य मिळाल्यापासून हे संविधान अंमलात आणेपर्यंत भारताचे पार्लमेंट असेल किंवा काही ऑथॉरिटीज असतील की ज्यांना कायदे निर्मितीची अधिकार दिला होता, तर तो लॉ की ज्यांनी तो बनवलेला आहे कसा बिफोर कमेन्समेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन, भारताची संविधान
अंमलात येण्यापूर्वी बनवलेला कायदा, परंतु तो असा नसला पाहिजे की तो संविधान अंमलात आणण्यापूर्वी रिपील केलेला नसला पाहिजे, वगळून टाकलेला नसला पाहिजे, रद्द केलेला नसला पाहिजे. असा कायदा म्हणजे लॉ इन फोर्स. तशा कायद्याचं सुद्धा भारतामध्ये अंमलबजावणी केली जाईल. नंतर याचे दोन डॉक्ट्रिन्स आहेत, डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी आणि डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स. तर डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी हे सांगतं की समजा आता हे झालं आपण लॉ इन फोर्स मध्ये पाहिलं की भारतीय स्वातंत्र्यानंतर आणि संविधानाच्या अंमलबजावणीपूर्वी ह्या पिरियड मध्ये जो कायदा बनवलाय आणि जो वगळला नाही तो अंमलात येईल. परंतु मग असा कायदा किंवा नंतर एखादा कायदा पारित झालेला असेल, समजा मग हा कायदा आहे, समजा त्या कायद्यामध्ये एवढी प्रोव्हिजन आहेत, समजा त्याच्यामध्ये 10 सेक्शन आहेत आणि त्यातला एक सेक्शन हा समजा सेक्शन नंबर 4 हा भारतीय संविधानाच्या तरतुदीच्या विरोधात आहे. तर मग काय केलं जातं, तो संपूर्ण 10 सेक्शनचा कायदाच रद्द न करता तो सेक्शन 4 हा भारतीय संविधानाच्या विरोधात आहे, तर तो सेक्शन 4 बाजूला काढला जातो, सेव्हरेबिलिटी बाजूला काढला जातो आणि बाकीचे जे मग 9 सेक्शन आहेत त्या सेक्शनचा कायदा हा अंमलात आणला जातो, इन्फोर्स केला जातो. म्हणजे सेव्हरेबिलिटी जेवढा पार्ट भारताच्या कॉन्स्टिट्यूशनशी इनकन्सिस्टंट आहे, डेरोगेट आहे, तेवढाच बाजूला काढायचा आणि बाकीचा कायदा व्हॅलिड ठेवायचा, तो अंमलात आणायचा. हा म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी. नंतर सेकंड प्रिन्सिपल आहे डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स. मग समजा असा एखादा कायदा आहे, आता आपण काय पाहिलं 10 सेक्शनचा कायदा होता, 4 नंबरचा सेक्शन काय संविधानाची विसंगत होता. परंतु आता असं एक्झाम्पल घ्या, डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स मध्ये एखादा कायदा आहे की तो संपूर्ण कायदा किंवा त्याच्या काही तरतुदी ह्या संविधानाच्या घटकाशी विसंगत आहेत, परंतु असं वाटलं की नंतरच्या काय येणाऱ्या काळामध्ये त्या उपयोगी येतील, तर मग तो काय करायचा, आपण इक्लिप्स हा शब्दाचा अर्थ ग्रहण, तर तो कायदा थोडा झाकून ठेवायचा, डेरोगेशन मध्ये ठेवायचा, इक्लिप्स त्याच्यावर ग्रहण आणल्यासारखा तो झाकून ठेवायचा. नंतर तो अंमलात येईल, अंमलात येणार नाही तो पार्लमेंटच्या येणाऱ्या काळातल्या पार्लमेंटचे जबाबदारी, परंतु तोपर्यंत तो झाकून ठेवायचा. आणि सेव्हरेबिलिटी इक्लिप्सला आपण ग्रहणचा उदाहरण घेतलं, सेव्हरेबिलिटीला चाळणीचं उदाहरण घ्या. आपल्याला चाळणी माहित आहे, गहू ज्वारी हे आपण नीट करतो, चाळत असताना चांगला चांगला भाग वर राहतो आणि कचरा खाली चाळून बाजूला होतो. मग तसं सेव्हरेबिलिटी म्हणजे समजा 10 सेक्शन आहेत, 10 सेक्शन मधले 1 2 3 5 6 7 8 9 10 घेतले आणि 4 नंबरचा सेक्शन होता तो कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधात होता, तो कचरा सेपरेट केला आणि तो कायदा वर चांगला चांगला राहिला. असे हे आहेत डॉक्ट्रिन्स ऑफ सेव्हरेबिलिटी, डॉक्ट्रिन्स ऑफ इक्लिप्स. तर आपण आर्टिकल 13 मध्ये काय पाहिलं की भारतीय संविधानाच्या विसंगत किंवा डेरोगेशन मध्ये जो लॉ असेल बनवला जाईल तर तो व्हाईड असेल, अवैध असेल, रद्द असेल. नंतर लॉच्या डेफिनेशन मध्ये काय येतं तर आपण पाहिलं ऑर्डिनन्स, ऑर्डर, बाय लॉ, रूल, रेग्युलेशन, नोटिफिकेशन आणि भारतातील कस्टम किंवा परंपरा या भारताच्या हद्दीमध्ये आहेत. त्यानंतर लॉ इन फोर्स, कोणता कायदा इन्फोर्समेंट मध्ये राहील, अस्तित्वात राहिले आपण पाहिलं तर संविधान निर्मितीनंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर पासून ते संविधान अंमलात येण्यापर्यंतचा जो गॅप होता त्यावेळेस जे लेजिस्लेचर किंवा लोकल अथॉरिटी किंवा जे अथॉरिटीने कायदे बनवले ते कायदे संविधान अंमलात येण्यापूर्वी जे बनवले होते ते, आणि जे अगोदर चे कायदे रिपील केले नाहीत, वगळले नाहीत, ते कायद्याचं भारतामध्ये इन्फोर्समेंट राहील, ते कायदे भारतात लागू राहतील. तसेच नंतरच्या काळात येणारे कायदे पण व्हॅलिड राहतील. कसे, जे इनकन्सिस्टंट नसायला पाहिजे आणि डेरोगेट नसायला पाहिजे. कशाशी, ह्या फंडामेंटल राईट्सची, भाग 3 मध्ये दिलेल्या भारतीय संविधानातील फंडामेंटल राईट्सची. त्यानंतर आपण 2 प्रिन्सिपल पाहिले, डॉक्ट्रिन पाहिले, डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी, डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स. तर सेव्हरेबिलिटी म्हणजे सेपरेट, जेवढा पार्ट त्या कायद्याचा भारतीय संविधानातील तरतुदीशी किंवा राज्यघटनेतील फंडामेंटल राईटची इनकन्सिस्टंट आहे, फक्त तेवढा पार्ट बाजूला काढायचा आणि बाकीचा कायदा व्हॅलिड ठरवायचा. आणि दुसरं डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स, तो कायदा तसाच डॉर्मंट स्टेजला ठेवायचा. समजा तो नंतरच्या सिच्युएशन मध्ये, नंतरच्या काळामध्ये उपयोगी आला तर तो परत अंमलात आणायचा किंवा त्यात दुरुस्त्या करून अंमलात आणायचा. तर हा होता
आर्टिकल 13. त्यानंतर आता खऱ्या अर्थाने आपली फंडामेंटल राईट्सच्या कन्सेप्ट ह्या सुरू होतात. तर त्यामध्ये पहिल्यांदा आहे आर्टिकल 14, इक्वॅलिटी बिफोर लॉ. कायद्यापुढे सर्वांना समान संधी, कायद्यापुढे सर्वांना समानता. तर ती इक्वॅलिटी बिफोर लॉ आहे ती आहे विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया. भारताच्या प्रदेशामध्ये, भारताच्या भूप्रदेशामध्ये सर्वांना कायद्यापुढे समानता, आर्टिकल 14. आता हे जे आर्टिकल 14 आहे, तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की हे जे फंडामेंटल राईट्स आहेत, हे फंडामेंटल राईट्स काही हे फक्त भारतीयांना अवेलेबल आहेत आणि काही हे बोथ भारतीय पण आणि नॉन सिटीजन परदेशातील व्यक्ती पण यांना पण अवेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल, अमेरिकेतील एखादा व्यक्ती भारतात फिरायला आला तर त्याला पण समानतेचा अधिकार आहे, कारण विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया. आणि 14 हा काय, एनी पर्सन. एनी पर्सन मध्ये सिटीजन पण येतो, नॉन सिटीजन किंवा फॉरेनर पण येतो. तर आर्टिकल 14 समानतेचा अधिकार सिटीजनला पण आहे, नॉन सिटीजनला पण आहे, आणि तो कुठं आहे, विदिन टेरिटरी ऑफ इंडिया. तर ह्या आर्टिकल 14 मध्ये समानतेच्या अधिकारामध्ये दोन कन्सेप्ट आहेत, इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण. तर हे जे इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्यापुढे समानता, ही जी कन्सेप्ट आहे ती नकारात्मक कन्सेप्ट आहे, निगेटिव्ह कन्सेप्ट आहे, आणि ती कन्सेप्ट UK, इंग्लंडमधून आपण अडॉप्ट केलेली आहे. आणि दुसरी कन्सेप्ट आहे इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, कायद्याचे सर्वांना समान संरक्षण. ही कन्सेप्ट सकारात्मक कन्सेप्ट आहे, पॉझिटिव्ह कन्सेप्ट आहे, आणि ती आपण अमेरिका, USA मधून ऍक्सेप्ट केलेली आहे. तर त्यानंतर हे झाले दोन कन्सेप्ट, इक्वॅलिटी बिफोर लॉच्या, इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. हा कोणाला अवेलेबल आहे, सिटीजन आणि नॉन सिटीजन, आणि कुठं, विदिन टेरिटरी ऑफ इंडिया, भारतामध्ये. आता त्याचं एक प्रिन्सिपल आहे. तर सर्वांचं एक कन्फ्युजन होतं की तुम्ही म्हणता इक्वॅलिटी बिफोर लॉ, तर मग महिलांसाठी वेगळे अपलिफ्टमेंटचे कायदे का बनवले, तरतुदी का केल्या, पर्सन विथ डिसेबिलिटी असतील, डिसेबल पर्सन असतील, त्यांना मग विशेष अधिकार का, SC ST OBC EWS SCBC NT ह्या कॅटेगरी आहेत, यांना का मग वेगळं तरतुदी दिल्या. तुम्ही तर आर्टिकल 14 मध्ये म्हणता इक्वॅलिटी बिफोर लॉ. तर ह्याच्यामध्ये काय प्रिन्सिपल्स आहेत. एक प्रिन्सिपल आहे लाईक शुड ट्रीटेड अलाइक अँड नॉट दॅट अनलाईक शुड ट्रीटेड अलाइक. तर जे समान व्यक्तींचा समूह आहे त्यांना समानतेची वागणूक देण्यात यावी, जे असमान आहेत त्यांना समानतेची वागणूक देता येणार नाही. गुगलवर सर्च करा इक्वॅलिटी, तुम्हाला असं एक चित्र दिसेल की काही जर एक भिंत आहे, भिंतीच्या पलीकडे एक प्ले चालू आहे, मुलांना तो पाहायचा आहे. तर पहिला मुलगा हाईट त्याची इथपर्यंत आहे, सहज पाहतोय. दुसरा एवढ्याच हाईटचा आहे, त्याला स्टूल देऊन पलीकडे पाहायला चान्स दिलाय. तर ते अपलिफ्टमेंट केलेलं आहे समाजातील घटकांची, वुमन, SC ST OBC डिसेबल SCBC EWS यांचं अपलिफ्टमेंट करण्यासाठी, त्यांना प्रवाहात पुढे आणण्यासाठी त्या तरतुदी केलेल्या आहेत. कोणत्या प्रिन्सिपलच्या आधारे, लाईक शुड ट्रीटेड अलाइक अँड नॉट दॅट अनलाईक शुड ट्रीटेड अलाइक. त्यानंतर अजून एक प्रिन्सिपल आहे आर्टिकल 14 मध्ये, रिजनेबल क्लासिफिकेशन. आता हे जे तुम्ही पुढच्या 15-16 किंवा आर्टिकलमध्ये महिलांना SC ST OBC NT SCBC EWS यांना संरक्षण दिलेलं आहे, मग ते आर्टिकल 14चं व्हायोलेशन करतं का इक्वॅलिटी बिफोर लॉ? तर करत नाही. इक्वॅलिटी बिफोर लॉ इट सेल्फ इन्क्लुड्स प्रिन्सिपल रिजनेबल क्लासिफिकेशन. तुम्ही हा इक्वल पीपल मध्ये रिजनेबल क्लासिफिकेशन करू शकता, त्यांचं वर्गीकरण करू शकता. मग ते असू शकतं सेक्सच्या आधारावर, प्लेस ऑफ बर्थच्या आधारावर, जेंडरच्या आधारावर, जिओग्राफिकल कंडिशनच्या आधारावर, इकॉनॉमिक बॅकग्राऊंडच्या आधारावर, अपलिफ्टमेंटच्या आधारावर, एज्युकेशनच्या आधारावर, फिजिकली किंवा अदर डिसॅबिलिटीच्या आधारावर. तर त्या आधारावर तुम्ही त्यांचं अपलिफ्टमेंट करू शकता. तर हे होतं आर्टिकल 14 इक्वॅलिटी बिफोर लॉ. कुठं, भारताच्या टेरिटरीमध्ये. कोणाला अवेलेबल आहे, इंडियन सिटीजनला पण, नॉन सिटीजनला पण. एक लक्षात ठेवायचं, एनी सिटीजन
असं त्या अधिकारच्या अगोदर आलेलं असलं बैरॅकच्या लँग्वेजमध्ये तर ते फक्त भारतीयांना. एनी पर्सन असं आलं की ते सिटीजनला पण अवेलेबल आहे, नॉन सिटीजनला पण अवेलेबल आहे. दोन प्रिन्सिपल्स आहेत, इक्वॅलिटी बिफोर लॉ, दुसरा आहे इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. खाली मग आपण काय पाहिलं की रिजनेबल क्लासिफिकेशन करता येतं. कायद्यापूर्वी जरी सर्व समान असले, सर्वांना कायद्याची समानता असली तरी काही जणांचं अप्लिकमेंट केलं जाऊ शकतं कशाद्वारे, रिजनेबल क्लासिफिकेशन, वर्गीकरण करून. त्यानंतर नेक्स्ट आहे आर्टिकल 15, प्रोहिबिशन ऑन डिस्क्रिमिनेशन ऑन ग्राउंड्स ऑफ रिलीजन, रेस, कास्ट, सेक्स और प्लेस ऑफ बर्थ. तर हा राईट सिटीजनला, भारतीय नागरिकांना फक्त अवेलेबल आहे. विदेशातील नॉन सिटीजनला हा अधिकार अवेलेबल नाही. आर्टिकल 15. आर्टिकल 15 काय सांगतो तर धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्माचे ठिकाण या आधारावर भारतीय नागरिकांमध्ये डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव करता येणार नाही. नंतर हा अधिकार अजून सांगतो की सब्जेक्ट टू डिसेबिलिटी, लायबिलिटी, रिस्ट्रिक्शन और कंडिशन, ॲक्सेस टू शॉप, पब्लिक रेस्टॉरंट्स, हॉटेल्स अँड पब्लिक एंटरटेनमेंट प्लेसेस, त्यानंतर वेल्स, टँक्स, बाथिंग घाट्स, रोड्स अँड पब्लिक रिसॉर्ट्स फॉर जनरल पर्पज यूज, जनरल पब्लिक यूज. तर वर त्याचं हेडिंग काय की धर्म, जात, वंश, लिंग आणि जन्माचे ठिकाण या आधारावर भेदभाव करता येणार नाही. कोणामध्ये? भारतीय नागरिकांमध्ये. ह्याची हेडिंग. याच्या अंतर्गत काय येतं तर एखादं दुकान असेल, हॉटेल असेल, रेस्टॉरंट असेल किंवा पब्लिक मनोरंजनाची ठिकाणे असतील, फॉर एक्झाम्पल सिनेमा हॉल, गार्डन अशी स्थळं असतील, किंवा हा झाला पहिला. दुसरा विहीर असेल, टँक असेल, आंघोळ करण्याचा बाथिंग घाट्स असेल, रस्ते असतील किंवा पब्लिक रिसॉर्ट्स, जे रिसॉर्ट्स असतील पब्लिक, त्यांचं पब्लिक यूज करतो, तर अशा ठिकाणी हे जे धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्माचे ठिकाण ह्या आधारे भेदभाव करून त्या ठिकाणी प्रवेश नाकारता येणार नाही. तुम्हाला परत एकदा सांगतो की धर्म, वंश, जात, लिंग, जन्माचे ठिकाण ह्या आधारे भारतीय नागरिकांमध्ये भेदभाव करून त्यांना दुकान, हॉटेल, रेस्टॉरंट, मनोरंजनाची ठिकाणे, विहिरी, टँक, आंघोळीचं ठिकाणे, बाथिंग घाट्स, रस्ते, पब्लिक प्लेसेस या ठिकाणी भेदभाव करून त्यांना प्रवेश नाकारता येणार नाही. सर्वांना समानता आहे. परंतु त्याला एक्सेप्शन आहेत की जर दो सब्जेक्ट टू डिसेबिलिटी, लायबिलिटी, रिस्ट्रिक्शन और कंडिशन. तर त्या ठिकाणच्या काय कंडिशन्स असतील, रिस्ट्रिक्शन असेल, लायबिलिटी असेल, तो डिसेबल असेल तर त्या ठिकाणी मग त्यांना प्रवेश नाकारता येईल. फॉर एक्झाम्पल आता एखादा स्विमिंग पूल आहे. तुम्ही म्हणता की सेक्सच्या आधारे, लिंगाच्या आधारे डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही, पण एखादा स्विमिंग पूल आहे तो स्पेसिफिकली फक्त महिलांसाठीच आहे. त्या ठिकाणी तुम्ही मग पुरुषांना एंट्री रोखू शकत नाही, किंवा उलट एखादा स्विमिंग पूल फक्त पुरुषांसाठीच आहे तर त्या ठिकाणी मग तुम्ही महिलांना प्रवेश बंद करू शकता. किंवा मग समजा एखादं हॉटेल आहे किंवा समजा एखादा सिनेमा हॉल आहे, त्या सिनेमा हॉलची वेळ समजा संध्याकाळी 11 पर्यंतच आहे, नंतर तो बंद ठेवायचा आहे. रिस्ट्रिक्शन आहे किंवा कंडिशन आहे की सिनेमा हॉल रात्री 11 पर्यंत चालू राहील. तुम्ही 12 वाजता जाऊन म्हणू शकत नाही की मला प्रवेश द्या, कारण ह्याला काय एक्सेप्शन आहे. तर हे झालं आर्टिकल 15. हा आर्टिकल 15 मध्ये अजून मगाशी तुम्हाला आर्टिकल 14 मध्ये सांगितलं होतं की रिजनेबल क्लासिफिकेशन किंवा इंटेलिजिबल डिफरन्सिया ह्या प्रिन्सिपलच्या आधारे पुढे आपण पाहणार आहोत की जरी राईट टू इक्वेलिटी असेल, जरी सर्वांना समानता असेल, तरी सुद्धा काही घटकांच्या अपलिफ्टमेंटसाठी प्रोव्हिजन करता येतील, असं तुम्हाला मगाशी सांगितलं होतं. तर ते काय आहे ते आर्टिकल 15 मध्ये दिलेलं आहे. तर आर्टिकल 15 क्लॉज 3 मध्ये सांगितलं आहे की स्पेशल प्रोव्हिजन टू वुमन अँड चिल्ड्रन, तर महिला आणि बालकांसाठी विशेष तरतुदी करण्यात येतील. तर आता मग कोणत्या केलेल्या आहेत? ऍडमिशन मध्ये सूट असेल,
स्कॉलरशिप असेल, पार्लमेंटमध्ये रिझर्वेशन असेल, पब्लिक एम्प्लॉयमेंट म्हणजे सरकारी नोकरीमध्ये रिझर्वेशन असेल, ह्या सुविधा. त्यानंतर सेकंड आहे 15(4) स्पेशल प्रोव्हिजन टू SC BC SC ST. तर आर्टिकल 15(4) नुसार सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब यांना विशेष तरतुदी करण्याचा अधिकार संसदेला ह्या आर्टिकल 15(4) ह्या कलमाने दिलेला आहे. त्यानंतर आर्टिकल 15(5) हे काय सांगतं, तर SC BC SC ST जे असतील त्यांना ॲडमिशन टू एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स इन प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूट अँड मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स. तर ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्या प्रायव्हेट आहेत किंवा मायनॉरिटी स्वरूपाच्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत, तर त्यामध्ये SC BC SC आणि ST यांना ॲडमिशनसाठी काही प्रोव्हिजन केले जातील, काही विशेष सवलत दिली जाईल, हे आर्टिकल 15(5) सांगतं. लास्टली आर्टिकल 15(6) हे 103वी घटना दुरुस्ती 2019 ह्या साली ॲड केलेलं आहे, इन्सर्ट केलेलं आहे. तर ते काय सांगतं की आर्टिकल 15 मध्ये जसं अगोदर SC BC SC ST यांच्यासाठी तरतुदी होत्या, त्याप्रमाणेच आर्टिकल 15(6) नुसार अमेंडमेंटनुसार 103 अमेंडमेंटनुसार EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन यांच्यासाठी ह्या विशेष सवलती देण्यासाठी तरतुदी करण्यात येईल, असं आर्टिकल 15(6) ॲड केलं आहे 103वी घटना दुरुस्ती 2019 साली. कोणासाठी? EWS साठी. तर हे होतं आर्टिकल 15. आर्टिकल 15 काय सांगतं, तर धर्म, वंश, जात, लिंग, जन्माचे ठिकाण या आधारे भेदभाव करता येणार नाही. त्या भेदभावानुसार जर जे पब्लिक दुकाने असतील, हॉटेल असतील, रेस्टॉरंट असतील, एंटरटेनमेंटची पब्लिक एंटरटेनमेंटची स्थळं असतील किंवा विहीर असेल, बाथिंग घाट असेल, टँक असेल, रस्ते असतील, पब्लिक रिसॉर्ट असतील, या ठिकाणी धर्म, वंश, जात, लिंग, जन्माचे ठिकाण या आधारे भेदभाव करून प्रवेश नाकारता येणार नाही. परंतु कंडिशन आहेत. काय कंडिशन असतील, काय रिस्ट्रिक्शन असतील, त्या व्यक्तीचं काय डिसेबिलिटी असेल तर मग तर त्याला तो प्रवेश रोखता येईल. आणि नंतर मग आर्टिकल 15(3) मध्ये काय सांगितलं, तर महिला आणि बालकांसाठी विशेष तरतुदी. आर्टिकल 15(4) मध्ये काय सांगितलं, SC BC SC ST यांच्यासाठी विशेष तरतुदी. आर्टिकल 15(5) मध्ये काय सांगितलं, SC BC SC ST यांच्यासाठी मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन किंवा प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन यामध्ये ॲडमिशनसाठी विशेष सवलत किंवा विशेष तरतुदी. आणि लास्टली काय बघितलं आपण, 103वी घटना दुरुस्ती 2019 साली झाली आणि त्यांनी काय सांगितलं, आर्टिकल 15(6) ॲड केलं आणि सांगितलं की EWS रिझर्वेशन पण त्यांना देण्यात येईल. हे होतं आर्टिकल 15. हे कोणाला अवेलेबल आहे, तर फक्त सिटिझन्स, फक्त भारतीयांना हे आर्टिकल 15चा फंडामेंटल राईट अवेलेबल आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आर्टिकल 16 इक्वल ऑपॉर्च्युनिटी इन मॅटर्स ऑफ पब्लिक एम्प्लॉयमेंट. तर सरकारी नोकरीच्या वेळेस किंवा सरकारी नोकरीच्या भरती वेळेस सर्वांना समान संधी दिली पाहिजे. तर यामध्ये काय सांगितलं आहे, नो डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रिलीजन, रेस, कास्ट, सेक्स, डिसेंट, प्लेस ऑफ बर्थ, रेसिडेन्स. तर सरकारी नोकरीची भरती करत असताना, सरकारी नोकरीचे रिक्रुटमेंट करत असताना नागरिकांमध्ये धर्म, वंश, जात, लिंग, रेप्युटेशन किंवा स्टँडर्ड, नंतर जन्माचे ठिकाण आणि या गोष्टींच्या आधारे भेदभाव करता येणार नाही. सर्वांना सरकारी नोकरी भरतीमध्ये समान संधी. हा सुद्धा जो आर्टिकल 16चा जो राईट आहे तो सुद्धा फक्त ओनली सिटिझन्स, फक्त भारतीयांनाच अवेलेबल आहे. तर हा काय सांगतो, तर पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये रिझर्वेशन किंवा इक्वल ऑपॉर्च्युनिटी, पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये सरकारी नोकरी भरती प्रक्रियेमध्ये समान संधी. मग ती सरकारी नोकरीची भरती प्रक्रिया करत असताना धर्म, जात, वंश, लिंग, रेप्युटेशन किंवा डिसेंट आणि जन्माचं ठिकाण किंवा राहायचं ठिकाण, रेसिडेन्स या आधारे भेदभाव करता येणार नाही. सर्वांना सरकारी नोकरीमध्ये समान संधी देण्यात यावी. तर त्यामध्ये बेसिकली आर्टिकल 16(4) काय सांगतं, रिझर्वेशन टू बॅकवर्ड क्लासेस. मग जे बॅकवर्ड क्लासेस आहेत ते त्यांना
पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये सरकारी नोकरीमध्ये रिझर्वेशन हे 16(4) सांगतं. नंतर 16(4)A हे सांगतं कॉन्सिक्वेन्शियल सिनियरिटी. आता ते जे पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये भरती झालेले आहे त्यामध्ये पुन्हा प्रमोशनच्या वेळेस सिनियरिटी त्याचं क्लासिफिकेशन कसं असेल, त्याची अप्लिकमेंट कशी असेल, त्याची प्रोव्हिजन कसे असेल ते 16(4)A सांगतं. आणि 16(4)B सांगतं अनफिल्ड वॅकन्सीज. समजा ह्या काही कॅटेगरीच्या वॅकन्सी भरल्याच नाहीत तर नंतर त्याच्यामध्ये कोणाला रिझर्वेशन द्यायचं ते सांगतं आर्टिकल 16(4)B. हा खूप मोठा विषय आहे आणि खूपच म्हणजे त्याला व्हास्ट विषय आहे. या संबंधी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूया. तसं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा. त्यानंतर नेक्स्ट आहे सेक्शन आर्टिकल 16(5) रिलिजियस अफेअर्स अँड डिनॉमिनेशन्स. तर जे धार्मिक गोष्टी आहेत किंवा धार्मिक स्थळे आहेत त्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टींच्या आधारावर भेदभाव करून तुम्हाला प्रवेश नाकारता येणार नाही. त्यानंतर लास्ट आहे 16(6). हे 16(6) जे आहे ते 130वी घटना दुरुस्ती 2019ने ऍड केलं. तर त्यामध्ये रिझर्वेशन टू AWS इकॉनॉमिकली विकर सेक्शनच्या लोकांना पब्लिक एम्प्लॉयमेंट सरकारी नोकरीमध्ये आरक्षण हे 16(6) सांगतं. 130वी घटना दुरुस्ती 2019. तर हे होता आर्टिकल 16. हे काय सांगतं, इक्वल अपॉर्च्युनिटी इन मॅटर्स ऑफ पब्लिक एम्प्लॉयमेंट. सरकारी नोकरीमध्ये समान संधी. मग त्या सरकारी नोकरीमध्ये भरती करताना धर्म, वंश, जात, लिंग, डिसेंट, जन्माचं ठिकाण आणि राहण्याचे ठिकाण या आधारे भेदभाव करता येणार नाही. मग ते काही उपकलम आहेत त्यामध्ये बॅकवर्ड क्लासला रिझर्वेशन आहे. त्यानंतर सिनियरिटीच्या वेळेस प्रमोशनच्या वेळेस त्या रिझर्वेशनच्या तरतुदी आहेत. एखाद्या कॅटेगरीच्या वॅकन्सीज फिल झाल्या नाहीत, भरल्या नाहीत तर त्यावेळेस काय करावं हे सुद्धा सांगितलेलं आहे. तसेच रिलिजियस अफेअर्स किंवा डिनॉमिनेशन्स म्हणजे धार्मिक कार्यक्रमामध्ये सुद्धा धार्मिक स्थळांमध्ये सुद्धा ह्याच्या आधारे भेदभाव करून प्रवेश नाकारता येणार नाही. आणि शेवटचं 16(6) काय सांगतं, 103वी घटना दुरुस्ती 2019 साली झाली आणि इकॉनॉमिक विकर सेक्शन EWS ला पण या पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये रिझर्वेशन देण्यात आलं. त्यानंतर नेक्स्ट आर्टिकल आहे आर्टिकल 17 अबॉल्युशन ऑफ अनटचॅबिलिटी. तर भारतीय नागरिकांना तसेच विदेशी नागरिकांना इथं पर्सन लिहिलेलं आहे. भारतीय नागरिक किंवा विदेशी नागरिक जेव्हा ते भारतात येतील तेव्हा त्यांना हा अधिकार आहे आर्टिकल 17 मध्ये अबॉल्युशन ऑफ अनटचॅबिलिटी म्हणजे अस्पृश्यतेपासून संरक्षण. भेदभाव केला जाणार नाही, जातीच्या आधारे वंशाच्या आधारे भेदभाव केला जाणार नाही. हा जो एकटा राईट आहे, फंडामेंटल राईट आहे. तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं फंडामेंटल राईट आर अवेलेबल अगेन्स्ट स्टेट. परंतु असा एकच राईट आहे की तो राईट अगेन्स्ट सिटीजन किंवा अगेन्स्ट पर्सन अवेलेबल आहे. आणि त्यासाठी सेपरेट ऍक्ट पण आहे, अॅट्रॉसिटीज ऍक्ट. नंतर नेक्स्ट आर्टिकल आहे, नेक्स्ट राईट आहे आर्टिकल 18 अबॉल्युशन ऑफ टायटल्स. तर यामध्ये हा अधिकार पर्सनला म्हणजे सिटीजनला पण आणि नॉन सिटीजनला पण, भारतीयांना पण आणि फॉरेनरला पण हा राईट भारतामध्ये अवेलेबल आहे. तर यामध्ये काय सांगितलं, अबॉल्युशन ऑफ टायटल्स. त्याचं टायटल म्हणजे हेडिंग, शीर्षक असा अर्थ घेऊ नका. टायटल म्हणजे पदक, पदक आपलं असतं ते पदक घेता येणार नाही. तर कोणतं आहे, एक्सेप्ट अकॅडमिक अँड मिलिटरी टायटल्स. अकॅडमिक टायटल तुम्ही घेऊ शकता PhD, गोल्ड रँक किंवा सिल्वर रँक, ब्रॉन्झ रँक, कॉपर रँक घेऊ शकता. नंतर मिलिटरी टायटलमध्ये अशोक चक्र, परमवीर चक्र हे तुम्ही घेऊ शकता प्रेसिडेंटच्या कन्सेंटने. परंतु बाकीचे कोण घेऊ शकत नाहीत. तर नो सिटीजन टायटल फ्रॉम फॉरेन स्टेट विदाउट कन्सेंट ऑफ प्रेसिडेंट. तर एखाद्या दुसऱ्या देशाकडून जर त्या देशाचा सर्वोच्च सन्मान देण्यात येत असेल तर तो प्रेसिडेंटच्या परवानगीने घ्यावा लागतो. एक्झाम्पल, सचिन तेंडुलकरला ऑस्ट्रेलियाने त्यांचा सर्वोच्च सन्मान दिला होता तर त्यावेळेस त्याने प्रेसिडेंटची कन्सेंट घेतली होती. तर नेक्स्ट आहे नो पर्सन शॅल होल्ड ऑफिस ऑफ प्रॉफिट इन स्टेट विदाउट प्रेसिडेंट्स कन्सेंट. आता जसं मी सांगितलं की हा राईट पर्सन म्हणजे सिटीजनला पण अवेलेबल आहे, नॉन सिटीजन फॉरेनरला पण भारतामध्ये अवेलेबल आहे. तर एखादा फॉरेनर भारतामध्ये
प्रेसिडेंटच्या परवानगीशिवाय ऑफिस ऑफ प्रॉफिट किंवा तो वापरू शकत नाही. म्हणजे काय असतं की समजा एखादा फ्रान्सचा राजदूत आहे, तो भारतात आला, फ्रान्सची एम्बॅसी दिल्लीमध्ये आहे, तर तो दिल्लीमध्ये जरी फ्रान्सच्या रिक्रुटमेंटनुसार, फ्रान्सच्या परीक्षेनुसार पास होईत आला असेल, अपॉइंटमेंट केली असेल, तरी सुद्धा तो भारतामध्ये एखादं राजनैतिक पद ऍक्सेप्ट करतोय, तर ते करताना त्याला इंडियन प्रेसिडेंटची परमिशन पाहिजे. त्यानंतर नो पर्सन विदाउट प्रेसिडेंट्स कन्सेंट ऍक्सेप्ट एनी प्रेसिडेंट एनोमेंट ऑफिस ऑफ फॉरेन स्टेट. तर तो अदर कंट्रीचा पर्सन हा ऑफिस ऑफ प्रॉफिट किंवा लाभाचं पद हा प्रेसिडेंटच्या परवानगीशिवाय भारतामध्ये ऍक्सेप्ट करू शकत नाही. तर हा होता आर्टिकल 17 आणि आर्टिकल 18. हे दोन्ही पण 17 आणि 18 आर्टिकलमध्ये जे फंडामेंटल राईट आहेत ते सिटीजनला पण अवेलेबल आहेत, नॉन सिटीजनला पण अवेलेबल आहेत. 17 मध्ये अनटचॅबिलिटी सांगितलं आहे, अस्पृश्यता. 17 हा एकच आर्टिकल आहे की तो अगेन्स्ट इंडिव्हिज्युअल सुद्धा अवेलेबल आहे. त्यासाठी सेपरेट ऍक्ट बनवला आहे, प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटीज ऍक्ट. 18 मध्ये आहे, आर्टिकल 18 मध्ये अबोलिशन ऑफ टायटल. तर तो काही मिलिटरीची पदे आणि शैक्षणिक पदे सोडून बाकीचे पदे प्रेसिडेंटच्या कन्सेंटशिवाय घेता येत नाहीत. मग ते भारतातील नागरिक असो किंवा विदेशातील नागरिक भारतामध्ये एखादं पद घेऊ इच्छित असेल तो. तर हा होता आर्टिकल 17, आर्टिकल 18. अबॉलिशन ऑफ अनटचॅबिलिटी, अबॉलिशन ऑफ टायटल. पुन्हा एकदा सांगतो, अबॉलिशन ऑफ टायटलला काही एक्सेप्शन आहेत, अकॅडमिक टायटल आणि मिलिटरी टायटल. दुसऱ्या एखाद्या देशातून तुम्ही PhD घेताय किंवा भारत सरकार एखाद्या सिटीजनला, सैनिकाला हे देतोय, पद्मभूषण देतोय, अशोक चक्र देतोय, तर ते हा आर्टिकल 18ला एक्सेप्शन आहे. नंतर नेक्स्ट आपले फंडामेंटल राईट मधील महत्वाचा आर्टिकल आहे आर्टिकल 19. तर ह्या आर्टिकल 19 मध्ये जे काही फंडामेंटल राईट्स आहेत ते फक्त ओनली सिटीजनलाच अवेलेबल आहेत. तर त्याचं टायटल आहे प्रोटेक्शन ऑफ सर्टन राईट्स रिगार्डिंग फ्रीडम ऑफ स्पीच एटसेट्रा. फ्रीडम ऑफ स्पीच आणि इतर काही हक्कांचं संरक्षण हे आर्टिकल 19 मध्ये केलेलं आहे. तर त्यामध्ये पहिलं आहे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य. दुसरं असेंबल पीसफुली विदाउट आर्म्स, शस्त्र न घेता एक संघटित होण्याचं अधिकार. त्यानंतर फॉर्म असोसिएशन्स अँड युनियन्स, संघटना स्थापन करण्याचा अधिकार. याच्यामध्येच कोऑपरेटिव्ह सोसायटी पण स्थापन करण्याचा अधिकार. 97वी घटना दुरुस्ती 2011 साली अमेंड करून हा राईट देण्यात आला. मग आता असोसिएशन, युनियन आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीज स्थापन करता येतात. त्यानंतर नेक्स्ट आहे मूव्ह फ्रीली थ्रू आउट टेरिटरी ऑफ इंडिया, भारतीय प्रदेशामध्ये कोणत्याही ठिकाणी फिरण्यासाठी जाण्याचा हक्क. त्यानंतर रिसाइड ऑर सेटल इन एनी पार्ट ऑफ टेरिटरी ऑफ इंडिया, भारतातील कोणत्याही भागामध्ये वास्तव्य करण्याचा त्या ठिकाणी स्थापत्य होण्याचा अधिकार. प्रॉपर्टीचा जो अधिकार होता तो 44वी घटना दुरुस्ती 1978 ओमिट करण्यात आला, काढून टाकण्यात आला. नंतर लास्ट आहे प्रॅक्टिस एनी प्रोफेशन, कॅरी ऑक्युपेशन, ट्रेड ऑर बिझनेस, तर भारतामध्ये कोणत्याही ठिकाणी कोणताही व्यवसाय, बिझनेस, ऑक्युपेशन करण्याचा अधिकार. तर हे आहेत 6 राईट, 6 प्रिन्सिपल राईट्स आर्टिकल 19 मध्ये दिलेले आहेत. आता हे लक्षात कसे ठेवायचे याची एक छोटीशी सोपी ट्रिक आहे. पहिला कोणता राईट आहे? स्पीच अँड एक्सप्रेशन. दुसरा आहे असेंबल विदाउट आर्म्स पीसफुली. तिसरा फॉर्म असोसिएशन, युनियन, कोऑपरेटिव्ह सोसायटीज. चौथा मूव्ह फ्रीली थ्रू आउट टेरिटरी ऑफ इंडिया. पाचवा रिसाइड ऑर सेटल इन एनी पार्ट ऑफ टेरिटरी ऑफ इंडिया. आणि शेवटचा प्रॅक्टिस एनी प्रोफेशन, कॅरी ऑक्युपेशन, ट्रेड ऑर बिझनेस. तर यामध्ये एक ट्रिक आहे. तर एक वाक्य लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा की 4 लोक एकत्र आले, ते गप्पा मारत होते, गप्पा मारत मारत ते शस्त्र न घेता जमले. त्यानंतर त्यांनी त्यांची संघटना स्थापन केली. त्यानंतर ते भारतामध्ये फिरायला गेले. फिरायला गेल्यानंतर त्यांना एक प्लेस आवडलं, तिथंच ते राहिले, तिथंच ते सेटल झाले.
आणि त्या सेटल झालेल्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी त्यांनी त्यांचा बिझनेस चालू केला. परत एकदा सांगतो, 4 लोक एकत्र येऊन गप्पा मारत होते. त्यानंतर त्यांनी युनियन स्थापन केली. त्यामध्ये त्यांनी कोणतेही शस्त्र घेतलं नाही. त्यानंतर ते युनियनने ते फिरायला गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणीच वास्तव्य केलं आणि वास्तव्य केलेल्या ठिकाणी किंवा दुसऱ्या भारतातल्या ठिकाणी त्यांनी बिझनेस चालू केला. तर आता ट्रिक्सनुसार लक्षात कसं ठेवायचं. पहिलं वाक्य होतं 4 लोक एकत्र येऊन गप्पा मारत होते, म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. दुसरं वाक्य, त्यांनी एकत्र येऊन संघटना स्थापन केली शस्त्र न घेता, म्हणजे टू फॉर्म युनियन, असोसिएशन ऑर कोऑपरेटिव्ह सोसायटीज. तिसरं, त्यानंतर ते भारतामध्ये फिरायला गेले, टू मूव्ह थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया. त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलं, टू रिसाइड एनी पार्ट ऑफ टेरिटरी ऑफ इंडिया. त्यानंतर मग त्यांनी त्या ठिकाणी बिझनेस चालू केला, टू प्रोफेस बिझनेस एनी थ्रू आउट द पार्ट ऑफ टेरिटरी ऑफ इंडिया. तर ही होती ट्रिक. हे फ्रीडम्स लक्षात ठेवायची. 6 फ्रीडम्स आहेत, IMP आहेत. 19 आर्टिकल 14 जसं महत्वाचं होतं तसंच आर्टिकल 19 पण महत्वाचं आहे. पुढे आर्टिकल 21 पण आहे. या सर्व पार्टमध्ये, पार्ट 3 मध्ये आर्टिकल 14, आर्टिकल 19 आणि आर्टिकल 21 हे 3 महत्वाचे आहेत. हा 3 ह्याचा ट्रायंगल आहे, तो तुम्ही अभ्यास करू शकता. आर्टिकल 19 मध्ये जे फ्रीडम्स दिलेले आहेत, तर त्या फ्रीडम्सवर ते असे अनियंत्रित किंवा अस्पष्ट नाहीत किंवा त्याचा कसाही आपण कोणत्याहीसाठी वापर करू शकत नाही. त्यावर नियंत्रण आहे, ते ॲब्सोल्यूट आहेत. तर प्रत्येक फ्रीडमवर नियंत्रण आहे, प्रत्येक फ्रीडमला एक्सेप्शन आहे, रिझनेबल रिस्ट्रिक्शन आहे, काही बंधन आहेत. पहिलं आपलं फ्रीडम आहे आर्टिकल 19A मध्ये दिलेलं, फ्रीडम टू स्पीच अँड एक्सप्रेशन. तर ह्यावरती सुद्धा बंदी आणू शकतात किंवा गव्हर्नमेंट तुमचं हे फ्रीडम डॉर्मंट करू शकतं. कधी? तर पहिलं रिस्ट्रिक्शन आहे सॉव्हर्निटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया. तुमचं एखादं बोलणं, एखादं वाक्य भारताचं एकात्मता आणि अखंडता याला तडा जाऊ देणार असेल तर तुमच्या फ्रीडम ऑफ स्पीचवर रोखलं जाऊ शकतं. त्यानंतर सिक्युरिटी ऑफ स्टेट, तुमच्या एखाद्या स्टेटमेंटमुळे भारताच्या सिक्युरिटीला थ्रेटन होत असेल तर तुमचं फ्रीडम ऑफ स्पीच रोखलं जाऊ शकतं. फ्रेंडली रिलेशन्स विथ फॉरेन स्टेट्स, तुम्ही एखाद्या फॉरेन स्टेट संबंधी जो स्टेट भारताचा फ्रेंड आहे त्याच्यामध्ये आणि भारतामध्ये वितुष्ट येईल, भांडण येईल, असं जर तुमचं स्टेटमेंट होत असेल तर ते स्टेटमेंट पण तुमचं रोखलं जातं. नंतर पब्लिक ऑर्डर, शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आपलं लॉ अँड ऑर्डर हे लॉचं काम आहे. पण तुम्ही जर पब्लिक पीस व्हायोलेट करत असाल तुमच्या स्पीचनं तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हा राईट एंटरटेन करण्यापासून रोखलं जाऊ शकतं. त्यानंतर डिसेन्सी मॉरॅलिटी, नैतिकतेच्या विरोधात असेल तर तुमचं बोलणं ते सुद्धा रोखलं जाऊ शकतं. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, तुमच्या बोलण्यातून कोर्टाच्या निकालाचा किंवा कोर्टाचा अपमान होत असेल असं बोलणं पण हे रिस्ट्रिक्शन आहे तुमच्या फ्रीडम ऑफ स्पीचवर. डिफमेशन आणि इन्साइटमेंट टू ऑफेन्स, तुम्ही एकाची आबरू नुकसानी करत असाल किंवा एखाद्या गुन्हा घडायला प्रोत्साहन देत असाल तर तसं वाक्य सुद्धा फ्रीडम ऑफ स्पीच मध्ये येत नाही. तुमचं ते फ्रीडम ऑफ स्पीचवर रिझनेबल रिस्ट्रिक्शन करून तुमचं ते फ्रीडम स्टॉप केलं जाऊ शकतं. हे होतं आर्टिकल 19A फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन वरचं रिस्ट्रिक्शन. नंतर रिस्ट्रिक्शन आहे सेकंड फंडामेंटल राईटवर. फंडामेंटल राईट आहे आर्टिकल 19B, असेंबल पीसफुली विदाउट आर्म्स. तर आता संघटित होण्याचं, कोणतेही शस्त्र न घेता संघटित होण्याचा अधिकार आहे, परंतु त्याला काही रिस्ट्रिक्शन आहेत. जर ते सॉव्हर्निटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडियाला धोकादायक असेल, म्हणजे दरोडा टाकताय किंवा भारताच्या विरोधात ऑफेन्सेस अगेन्स्ट स्टेटसाठी असेंबल होत आहे तर ते त्या अधिकाराला रिस्ट्रिक्शन आहे. त्यानंतर पब्लिक ऑर्डर, समजा कर्फ्यू लागला किंवा एखादी ऑर्डर आली की तुम्ही या ठिकाणी जमावबंदी आहे येऊ नका, तर त्या ठिकाणी तुम्ही असं म्हणू शकत नाही की आम्हाला असेंबलचा अधिकार आहे, आम्ही इथं जमू एकत्र राहू. लोकांमध्ये एक हे आहे बघा, फेमस आहे, 141 सेक्शन लागलं तर अशा वेळेस तुमचं ते फ्रीडम रिस्ट्रिक्ट केलं जाऊ शकतं, ते आहे रिझनेबल रिस्ट्रिक्शन. त्यानंतर आर्टिकल 19C, फ्रीडम ऑफ असोसिएशन, युनियन, कोऑपरेटिव्ह सोसायटीज, टू फॉर्म असोसिएशन, युनियन, कोऑपरेटिव्ह सोसायटीज. तर हे जे तुम्हाला युनियन, संघटना
सोसायटी स्थापन करण्याचा अधिकार दिला आहे, त्याला पण काही रिस्ट्रिक्शन आहेत. जर ते भारताच्या सॉव्हरेनिटी इंटिग्रिटीला धोकादायक असेल, पब्लिक ऑर्डरच्या विरोधात असेल किंवा मॉरलिटी. तुम्ही आता ते सेक्स वर्करचा बिझनेस असं स्टार्ट करू शकत नाही, ते सुद्धा एक मॉरलिटी अगेन्स्ट आहे. किंवा एखाद्या महिलेला इन्साइट करू शकत नाही अननॅचरल ऑफेन्ससाठी किंवा त्या प्रकारच्या बिझनेससाठी. तर ते तुमच्या फ्रीडमला रिस्ट्रिक्शन आहे. त्यानंतर आर्टिकल 19 आहे, फ्रीडम टू मूव्ह फ्रीली थ्रू द टेरिटरी ऑफ इंडिया. आणि दुसरा आहे आर्टिकल 19 टू रिसाइड सेटल इन द टेरिटरी ऑफ इंडिया. तर ह्या दोन्ही फ्रीडमला कॉमन रिस्ट्रिक्शन आहे. त्यामध्ये पहिला आहे इंटरेस्ट ऑफ जनरल पब्लिक. जनरल पब्लिकच्या इंटरेस्टमध्ये एखादी गोष्ट तुमची अडथळा आणत असेल तर ह्या दोन फ्रीडमवरती तुम्हाला रिस्ट्रिक्शन आहे. आणि लास्ट रिस्ट्रिक्शन आहे प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ शेड्युल्ड ट्राईब्स. आता हे लक्षात घ्या की तुम्हाला फ्रीडम कोणता आहे, भारतामध्ये एखाद्या ठिकाणी फिरण्याचं किंवा जाण्याचं, आणि दुसरं कोणतं आहे की त्या ठिकाणी वास्तव करण्याचं. परंतु एक एक्झाम्पल म्हणून घ्या, अंदमान निकोबार असेल, पॉंडिचेरी असेल, तर अशा ठिकाणी तुम्ही न्यूज ऐकता की ह्या स्पेसिफिक एरियामध्ये जायला मनाई आहे. त्या ठिकाणी फॉरेनर भारतात गेल्यामुळे पोलिसांनी त्याला पकडलं, त्याने भारताचे रूल पाळले नाहीत. तर ते काही ठराविक भाग असतात त्या ठिकाणी शेड्यूल्ड ट्राईब कम्युनिटीच्या किंवा आदिवासी कम्युनिटीच्या जमाती रहिवासी ह्या राहत असतात. त्यांचं एक वेगळं कल्चर असतं, त्यांचं वेगळं एक सेटअप असतो, त्यांचं वेगळं डेली रुटीन असतं. ते भंग होऊ नये, त्यामध्ये त्यांचं वेगळे पण नष्ट होऊ नये, त्यांना त्यांच्या रेग्युलर नॉर्मल लाईफमध्ये अडथळा येऊ नये. म्हणून तुमचा जो फ्रीडम आहे, फ्रीडम टू मूव्ह किंवा फिरणं किंवा फ्रीडम टू रिसाइड, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांच्यासोबत राहू शकत नाही. तर अशा गोष्टीसाठी हे तुमचं फ्रीडम ऑफ मूव्ह आणि फ्रीडम ऑफ सेटलवरती रिजनेबल रिस्ट्रिक्शन आहेत. त्यानंतर आपला लास्ट फ्रीडम आहे आर्टिकल 19G टू प्रॅक्टिस एनी प्रोफेशन, ऑक्युपेशन, ट्रेड, बिझनेस. तर तुम्हाला अधिकार दिलेला आहे बिझनेस करण्याचा, व्यवसाय करण्याचा, एखादं प्रोफेशन करण्याचा, पण त्यावरती सुद्धा काही रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स आहेत. तर त्यामध्ये नेसेसरी प्रोफेशनल ऑर टेक्निकल क्वालिफिकेशन. समजा तुम्हाला आता एखादी इंजिनिअरिंगचा जॉब करायचा आहे किंवा इंजिनिअरची समजा जॉब करायचा आहे, तर तुम्ही असं म्हणू शकत नाही आता इंजिनिअरिंगच्या जॉबसाठी काय बेसिक क्वालिफिकेशन आहे, BE बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा इन इंजिनिअरिंग. तर तुम्ही तिथं BA पास झालेला, BCom झालेला माणूस म्हणू शकत नाही की मला इंजिनिअरचा जॉब करायचा, मला इंजिनिअरचं प्रोफेशन करायचंय. समजा आता एखाद्या हार्टची सर्जरी करायची, डॉक्टर आहे किंवा ऑर्थो, तर त्याला हार्ट स्पेशलिस्ट पाहिजे, किंवा हाडाचा डॉक्टर आहे, हाडाचं ऑपरेशन करायचंय, तर त्या ठिकाणी ऑर्थोडॉक्सच पाहिजे. त्या ठिकाणी साधा BAMS BHMS वाला सर्जरी करू शकत नाही. तर हे तुमचं जे प्रोफेशनचा जो राईट आहे, फ्रीडम आहे, त्याला रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स आहेत की त्यासाठी जर नेसेसरी टेक्निकल किंवा अकॅडमिक क्वालिफिकेशन लागत असेल तर ते तुमच्याकडे पाहिजे. आणि दुसरं रिस्ट्रिक्शन आहे बिझनेस ऑर इंडस्ट्री कंट्रोल बाय स्टेट. एखादा बिझनेस किंवा इंडस्ट्री किंवा सर्व्हिस स्टेटच्या कंट्रोलमध्ये असेल तर तो तुम्ही करू शकत नाही. तर हे जे तुम्हाला फ्रीडम्स आहेत आर्टिकल 19 मध्ये त्यावरती हे रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स दिलेले आहेत. तुमचे फ्रीडम ॲब्सोल्यूट नाहीत, अनियंत्रित नाहीत, त्याच्यावरती कंट्रोल आहे, त्यावरती रिजनेबल असं स्टेटचं रिस्ट्रिक्शन आहे. कारण तुम्हाला राईटच्या अगेन्स्ट पुन्हा स्टेटलाच मांडायचे. आर्टिकल 32 नुसार सुप्रीम कोर्ट आणि आर्टिकल 226 नुसार हायकोर्ट रिट्समध्ये. तर हे रिस्ट्रिक्शन खाली स्टेट तुमचं फ्रीडम इम्पोज करू शकतं, फ्रीडमवरती कंट्रोल ठेवू शकतं. तर आपला नेक्स्ट फ्रीडम आहे आर्टिकल 20 प्रोटेक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कन्व्हिक्शन ऑफ ऑफेन्सेस. तर कोणत्या त्या अशा गोष्टी आहेत तर ज्या गोष्टीमधून तुम्हाला आरोपाच्या दोषसिद्धी विरोधात अधिकार आहेत. तर पहिला आर्टिकल 20(1) एक्सपोस्ट फॅक्टो लॉ. तर यामध्ये काय आहे की ज्या गुन्ह्याची शिक्षा तुम्हाला घोषित केलेली आहे तो गुन्हा ज्या वेळेस तुम्ही करत होता त्या डेटला किंवा त्यावेळी जी शिक्षा होती ती शिक्षा तुम्हाला देण्यात येईल. नंतर जर एखादी एक शिक्षा वाढलेली असेल, एक्स्ट्रा झालेली असेल तर ती शिक्षा तुम्हाला देता येणार नाही. फॉर एक्झाम्पल, मी 2019 साली एखादा गुन्हा केला, FIR लॉन्च झाला आणि मला
2025 साली शिक्षा डिक्लेअर झाली. परंतु मध्ये काय झालं की त्याच कायद्यामध्ये, ज्या कायद्यानुसार मला 2019 साली शिक्षा FIR लॉन्च झाला होता, तर तो कायद्यामध्ये 2022 साली बदल झाला आणि शिक्षा वाढवली. पण या ठिकाणी निकाल जरी 2024ला लागलेला असला तरी सुद्धा 24च्या कायद्यानुसार 24च्या डेटला 22च्या कायद्यानुसार नवीन शिक्षेत जी वाढ झाली आहे ती शिक्षा मला लागू होणार नाही. तर 2019ला ज्यावेळेस मी गुन्हा केला त्यावेळेस जो कायदा होता त्याच कायद्यानुसार मला शिक्षा दिली जाईल. हा तुमचा राईट आहे आर्टिकल 20 मध्ये. त्यानंतर आर्टिकल 20(2) डबल जिओपार्डी. डबल जिओपार्डी प्रिन्सिपल हे सांगतं तुम्हाला एखाद्या गुन्ह्यामध्ये शिक्षा झाली असेल, ती शिक्षा तुम्ही भोगली, शिक्षा कंप्लीट केली, तर त्याच ऑफेन्समध्ये तुम्हाला दुसरी शिक्षा देता येत नाही, ती म्हणजे डबल जिओपार्डी. आणि नेक्स्ट 20(3) सेल्फ इन्क्रिमिनेशन. तुम्हाला कोणतंही कोर्ट, कोणतंही पोलीस अथॉरिटी तुम्हाला स्वतःविरुद्ध पुरावा देण्यासाठी कंपल्शन आणू शकणार नाही. हा आहे सेल्फ इन्क्रिमिनेशन. म्हणजे परंतु तुम्हाला स्वतःविरुद्ध तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये कितीही चौकशी केली तर असं तुम्हाला दबाव आणला जाऊ शकत नाही की तू म्हण की हा गुन्हा तूच केलेला आहे. परंतु त्याला एक्सेप्शन आहे. तुमच्या ते पोलीस फिंगर टिप्स, DNA सॅम्पल, व्हॉइस रेकॉर्डिंग, नार्को टेस्ट हे घेऊ शकतात. तर आर्टिकल 20 प्रोटेक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कन्व्हिक्शन फॉर ऑफेन्सेस. पुन्हा एकदा सांगतो, आर्टिकल 20A काय सांगतं, तर तुम्ही ज्या दिवशी गुन्हा केला त्यावेळेस जो कायदा होता, कायद्यानुसार जी शिक्षा होती ती शिक्षा तुम्हाला दिली जाईल. त्या कायद्यामध्ये नंतर पर्स्पेक्टिव्हली चेंज केला, शिक्षा बदल झाली असेल तर ती बदललेली शिक्षा तुम्हाला लागू होणार नाही. आर्टिकल 20(2) काय सांगतं, डबल जिओपार्डी. म्हणजे तुम्हाला एखाद्या गुन्ह्या तुमच्यावर सिद्ध झाला, शिक्षा झाली, तर त्याच गुन्ह्याला डबल तुम्हाला दुसरी शिक्षा दिली जात नाही. आणि तिसरं सेल्फ इन्क्रिमिनेशन. तुम्हाला स्वतःविरोधात पुरावा देण्यासाठी पोलीस किंवा कोणतीही अथॉरिटी कंपल्शन करू शकत नाही. एक्सेप्शन तुमचे फिंगर टिप्स घेऊ शकते, ब्लड टेस्ट घेऊ शकते, DNA टेस्ट घेऊ शकते, लाय डिटेक्टर टेस्ट घेऊ शकते, अशा प्रकारच्या एव्हिडन्स घेऊ शकते. परंतु ओरली तुम्हाला कंपल्शन केलं जाऊ शकत नाही, पोलीस असो किंवा कोणती अथॉरिटी असो. नंतर नेक्स्ट राईट आहे, फ्रीडम आहे, आर्टिकल 21 प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. हे सुद्धा महत्वाचं आर्टिकल आहे, महत्वाचं फ्रीडम आहे. जगण्याचा आणि डिग्निटीचं स्वातंत्र्य आहे. पर्सनल लाईफ, प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा हा राईट आहे. ह्यामध्ये नंतर कोर्टाने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सर्कमस्टन्सेसला ह्याचं एक्सप्लेनेशन केलं आहे, इंटरप्रिटेशन केलं आहे. मग त्यामध्ये नंतर त्यांनी आणलं राईट टू एज्युकेशन, आणलं राईट टू लिव्ह विथ डिग्निटी, आणलं राईट टू डाय आता आलं, राईट टू लिव्ह इन एन्व्हायरमेंट फ्री एन्व्हायरमेंट आलं, राईट टू स्लीप सुद्धा ह्यामध्ये येतं, रामदेव बाबाची केस. तर नेक्स्ट ह्याच्यामध्ये आलं की राईट टू एज्युकेशन, आर्टिकल 21A अमेंडमेंट झाली 2002 साली, 86वी घटना दुरुस्ती, याने आलं आर्टिकल 21A राईट टू एज्युकेशन. याची एक केस लॉ आहे, उन्नीकृष्णनची केस आहे. तर ह्यामध्ये काय सांगितलं की 6 ते 14 वर्ष मधील वयोगटामधील बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं जाईल. त्यानंतर ही फंडामेंटल ड्युटी पण ऍड केली आर्टिकल 51A(K) मध्ये. इथं पण पालकांची जबाबदारी देण्यात आली की त्यांनी 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे. त्यानंतर आपलं नेक्स्ट ह्यामध्ये फ्रीडम आहे तुमचा आर्टिकल 22 प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट अँड डिटेन्शन. तुम्हाला ज्यावेळेस पोलीस अरेस्ट करायला येतात किंवा ज्यावेळेस अरेस्ट करून तुम्हाला पोलीस कस्टडीमध्ये ठेवलं जातं त्यावेळेस तुमचे कोणते अधिकार आहेत, संविधानाने दिलेले कोणते हक्क आहेत, अधिकार आहेत. तर पहिला आहे इन्फॉर्मेशन रिगार्डिंग ग्राउंड्स ऑफ अरेस्ट. तुम्हाला कोणत्या गुन्ह्याखाली किंवा कोणत्या कायद्याखाली अटक करत आहेत हे जाणून घ्यायचा तुमचा अधिकार आहे. सेकंड, राईट टू कन्सल्ट अँड डिफेंड बाय लिगल प्रॅक्टिशनर ऑफ ओन चॉईस. तुम्हाला तुमच्या वकिलासोबत कॉन्टॅक्ट करण्याचा, तुम्हाला स्वतःच्या आवडीने स्वतःच्या पसंतीने वकील नेमण्याचा अधिकार हे आर्टिकल देतं. आणि प्रोड्यूस बिफोर मॅजिस्ट्रेट
विदिन 24 आवर्स. तुम्हाला अटक केल्याच्या वेळेस हा अधिकार होते की कोणत्या कोणत्या गुन्ह्यांखाली, कोणत्या कोणत्या कायद्यांखाली तुम्हाला अटक केले ते सेक्शन जाणून घेणं, तुमच्या वकिलासोबत कॉन्टॅक्ट करणं आणि तुमच्या आवडीचा वकील नेमणं हा अटक करण्याच्या वेळेसचा राईट होता. अटक झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पोलीस कस्टडीमध्ये असता त्यावेळेस तुम्हाला एक राईट असतो, अटक केलेल्या वेळेपासून 24 तासाच्या आत तुम्हाला ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास यांच्यासमोर हजर केलं जाणं हे बंधनकारक आहे. नाही केलं तर नंतर आर्टिकल 32 मध्ये तुम्हाला हेबियस कॉर्पसची रिट फाईल करून हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टमध्ये जाता येतं. आर्टिकल 32 आणि आर्टिकल 226. परंतु हा राईट कोणाला अवेलेबल नाही, एनिमी अलाइन आणि प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. जर शत्रू राष्ट्रातील व्यक्ती असेल तर त्याला हा आर्टिकल 20 मधील राईट अवेलेबल, आर्टिकल 22 मधील राईट अवेलेबल नाही. आणि पोलिसांना असं वाटलं, स्टेटला असं वाटलं की हा व्यक्ती गुन्हा करू शकतो, पुढच्या काळामध्ये याच्याकडून समाजाला धोका आहे किंवा मोठ्या स्वरूपात गुन्हेगारी होऊ शकते, तर प्रिव्हेन्शनसाठी जर तुम्हाला अटक केली असेल तर त्याला हे एक्सेप्शन आहे, त्यावेळेस तुम्हाला हा राईट अवेलेबल नाही. तर नेक्स्ट आहे राईट्स अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. तर त्यामध्ये आर्टिकल 23 प्रोव्हिजन ऑफ ट्रॅफिक इन ह्युमन बिंग्स अँड फोर्स्ड लेबर. तर माणसाची तस्करी आणि सक्तीची मजुरी यापासून तुम्हाला संरक्षण आहे आर्टिकल 23 मध्ये. तर त्यामध्ये काय प्रोहिबिट आहे, ट्रॅफिक इन ह्युमन बिंग्स म्हणजे मानवी तस्करी करणं, लहान मुली असतील किंवा मुलं असतील, बायका असतील यांचं तस्करी करणं, स्मगलिंग करणं. तस्करी म्हणजे माणसाचं इम्पोर्ट करणं. त्यानंतर बेगार म्हणजे जुलूम जबरदस्तीने काम करून घेणं आणि त्याचा मोबदला न देणं. आणि अदर सिमिलर फॉर्म्स ऑफ फोर्स लेबर, इतर प्रकारचे शोषण करून काम करून घेणं. तर काय येतं सेक्शन आर्टिकल 23 मध्ये काय येतं, प्रोहिबिशन ऑफ ट्रॅफिक इन ह्युमन बिंग्स अँड फोर्स लेबर मध्ये तर माणसाची तस्करी करण्यापासून तुमची तस्करी होण्यापासून तुम्हाला फ्रीडम आहे. तुम्हाला कोणी सक्तीचं काम करून घेऊन पगार देत नसेल तर ते सुद्धा तुमच्या ह्या आर्टिकल 23चं व्हायोलेशन आहे. आणि इतर प्रकारच्या सक्तीच्या किंवा जुलूम जबरदस्तीचे काम तुमच्यापासून करून घेत असेल तर ते सुद्धा हे आर्टिकल 23 तुमच्या अधिकाराचं व्हायोलेशन आहे. पण त्याला एक्सेप्शन आहे. गव्हर्नमेंट काय करू शकतं की पब्लिक पर्पजसाठी सर्व्हिस तुमच्याकडून करून घेऊ शकतं. फॉर एक्झाम्पल दुष्काळ पडला होता 1972 साली, तर त्यावेळेस जर गव्हर्नमेंट तुम्हाला जेवणाची सोय करत होतं त्याला मोबदला म्हणून ते तुमच्याकडून काम करून घेत होतं. भरपूर ठिकाणी कालवे विहिरी या खांदून घेतलेल्या आहेत 1972 मध्ये, तर ते ह्याला एक्सेप्शन आहे. त्यानंतर आर्टिकल 24 प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन इन फॅक्टरीज एटसेट्रा. तर जे 14 वर्षाखालील बिलो एज ऑफ 14 इयर्स 14 वर्षाखालील जे मुलं आहेत त्यांना धोकादायक जागा किंवा फॅक्टरी, खाणकाम असेल, एक्सपोजरचं फॅक्टरी असेल, अशा ठिकाणी कामाला ठेवणं हे प्रोहिबिट केलं आहे आर्टिकल 24 ने. तर हे होतं आर्टिकल 23 आणि आर्टिकल 24 फ्रीडम अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. याच्यामध्ये सांगितलं आहे की तुम्हाला जबरदस्ती मोबदला न देता काम करून घेणं हे चुकीचं आहे किंवा मानवी तस्करी करणं हे चुकीचं आहे. दुसऱ्यामध्ये सांगितलं आहे की धोकादायक ठिकाण, खाणकाम असेल किंवा एक्सपोजर सारखं ठिकाण असेल कारखान्याचं, त्या ठिकाणी 14 वर्षाच्या आतील मुलाला कामाला ठेवता येत नाही. हे होते एक्सप्लॉयटेशन संबंधीचे फ्रीडम्स. त्यानंतर नेक्स्ट फ्रीडम आहे फ्रीडम ऑफ रिलिजन. त्यामध्ये पहिल्यांदा 4 आर्टिकल आहेत. त्यामध्ये आर्टिकल 25, आर्टिकल 26, आर्टिकल 27 आणि आर्टिकल 28. तर पहिलं आर्टिकल 25 फ्रीडम ऑफ कन्सायन्स अँड फ्री प्रोफेशन प्रॅक्टिस अँड प्रोपगेशन. तर यामध्ये तुम्हाला स्वतःच्या धर्माबद्दल धर्माचे जे विधी आहेत ते करण्याचा, स्वतःचा धर्माबद्दल धर्म संकल्पना पाळण्याचा, मुक्तपणे तुमचा धर्म आचरण करण्याचा आणि त्याच्या संबंधीचा प्रचार करण्याचा हा तुम्हाला अधिकार, मूलभूत अधिकार आर्टिकल 25 भारतीय संविधानाने दिलेला आहे. परंतु स्टेटला काही पॉवर आहेत. स्टेट मे रेग्युलेट और रिस्ट्रिक्ट एनी इकॉनॉमिक, फायनान्शियल, पॉलिटिकल और अदर सेक्युलर रिलिजियस प्रॅक्टिस. तर एखादी सेक्युलर प्रॅक्टिस असेल
तर ती प्रॅक्टिस गव्हर्नमेंट किंवा स्टेट हे रेग्युलेट करू शकतं किंवा त्या संबंधी मेंटेन करू शकतं. सेकंड आहे स्टेट में ह्या फ्रीडममध्ये प्रोव्हाइड फॉर सोशल वेलफेअर अँड रिफॉर्म्स और ओपन हिंदू टेम्पल्स टू ऑल सिटीजन्स ऑफ ऑल क्लासेस ऑफ सेक्शन्स ऑफ हिंदू. तर जे हिंदूंचे जे मंदिर आहेत ते हे हिंदू धर्मातील सर्व जाती, सर्व क्लास, सर्व वर्गांना ओपन करून देणं हे सुद्धा स्टेट त्यामध्ये इंटरफेअर करू शकतं. आता आपण हे जे स्टेट मे मध्ये पाहिलं की स्टेट मे रेग्युलेट रिस्ट्रिक्ट एनी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी ऑफ रिलीजन. तर आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिअम्बल बद्दल जाणून घेतलं. त्यामध्ये एक शब्द आहे सेक्युलर. इंडिया इज सेक्युलर कंट्री. भारताच्या भारत देश कोणताही माझा स्वतः देशाचा हा पर्टिक्युलर धर्म आहे म्हणून डिक्लेअर करू शकत नाही किंवा कोणत्याही एका पर्टिक्युलर धर्माला तो विशेष वागणूक देऊ शकत नाही. मग तुम्ही आता असा विचार कराल की एखादा फॉर एक्झाम्पल हिंदू धर्म घेऊ. समजा हिंदू धर्माचा कुंभमेळा आहे, मग त्याला कसं गव्हर्नमेंटने सपोर्ट केला, गव्हर्नमेंटने व्यवस्था केली, किंवा गुरु नानक जयंती आहे त्याच्या संबंधी कसं काय मग मदत केली, असं तुमच्या मनात प्रश्न येईल. तर आर्टिकल 25 मध्ये स्टेटला पॉवर दिली आहे की सेक्युलर प्रॅक्टिस असेल एखाद्या रिलीजनची तर त्याला मदत करणे, त्याचं मेंटेनन्स करणे ही स्टेटची पॉवर आहे. त्यानंतर राईट टू फ्रीडम मधील नेक्स्ट फ्रीडम आहे आर्टिकल 26 मध्ये फ्रीडम टू मॅनेज रिलिजियस अफेअर्स. तर स्वतःच्या धार्मिक घटना मॅनेज करणं हा सुद्धा तुमचा एक राईट आहे, एक फ्रीडम आहे. तर टू एस्टॅब्लिश अँड मेंटेन इन्स्टिट्यूशन्स फॉर रिलिजियस अँड चॅरिटेबल पर्पजेस. तर एखादी संस्था, एखादी इन्स्टिट्यूशन ही धार्मिक किंवा ट्रस्टसाठी स्थापन करणे हा तुमचा फ्रीडम आहे आर्टिकल 26 मध्ये. त्यानंतर मॅनेज इट्स ओन अफेअर्स इन मॅटर्स ऑफ रिलिजन. मग तुम्ही जे एखादी धार्मिक संस्था किंवा चॅरिटेबल ट्रस्ट उभारला आहे तर त्याचे मॅनेजमेंट स्वतःच करणं हा सुद्धा तुमचा एक राईट आहे, फ्रीडम आहे. त्यानंतर ओन अँड अक्वायर मुव्हेबल अँड इमुव्हेबल प्रॉपर्टी. तुमच्या धार्मिक भावनांसाठी, धार्मिक कार्यासाठी, विशिष्ट धर्मासाठी तुम्हाला एखादं काम करायचं किंवा एखादं बांधकाम करायचं किंवा पुढचं एखादं स्कीम आणायची, त्यासाठी मुव्हेबल किंवा इमुव्हेबल प्रॉपर्टी अक्वायर करणं हा सुद्धा तुमचा एक राईट हा संविधानाने आर्टिकल 26 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर ॲडमिनिस्टर सच प्रॉपर्टी. मग ती प्रॉपर्टी अक्वायर केल्यानंतर त्या प्रॉपर्टीचा उपभोग घेणं, त्याचं व्यवस्थापन करणं हा सुद्धा तुमचा एक राईट आहे. हा आर्टिकल 26 ने तुम्हाला धार्मिक अधिकार दिलेला आहे. तर रिलिजियस राईट मधील नेक्स्ट राईट आहे किंवा नेक्स्ट फ्रीडम आहे आर्टिकल 27 फ्रीडम ॲज टू पेमेंट ऑफ टॅक्सेस फॉर प्रमोशन ऑफ एनी पर्टिक्युलर रिलिजन. तर एखाद्या पर्टिक्युलर रिलिजनसाठी तुम्हाला टॅक्स पे करणं हा सुद्धा तुमचा एक फ्रीडम आहे, हा तुमचा अधिकार आहे. त्यानंतर आर्टिकल 28 फ्रीडम ॲज टू अटेंडन्स ॲट रिलिजियस इन्स्टिट्यूशन ऑर रिलिजियस वर्शिप इन सर्टन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. जर ते शैक्षणिक संस्था आहेत, ज्या शैक्षणिक शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या रिलिजियसचं पर्टिक्युलर प्रे किंवा एखादी प्रॅक्टिस करणं, त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना इन्व्हॉल्व करून घेणं हा तुमचा राईट आहे. परंतु त्याला एक कंडिशन आहे की कन्सेंट ऑफ गार्डियन, त्या मुलांच्या पालकांची तुम्हाला त्यासाठी परमिशन असणं हे आवश्यक आहे. तर हे होते फ्रीडम्स रिलेटेड टू रिलिजन, रिलिजियस फ्रीडम्स. त्यानंतर नेक्स्ट राईट आहेत कल्चरल राईट्स. तर त्यामध्ये आर्टिकल 29 आणि आर्टिकल 30 हे दोन्ही राईट्स फक्त सिटीजनला अवेलेबल आहेत. तर आर्टिकल 29 काय सांगतं, प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ मायनॉरिटीज. तर जे मायनॉरिटीज आहेत कशाच्या आधारावर, लँग्वेज, स्क्रिप्ट, कल्चर. जे लिंग्विस्टिक मायनॉरिटीज आहेत, स्क्रिप्टचे मायनॉरिटीज आहेत, कल्चरल मायनॉरिटीज आहेत, तर त्यांना कोणता राईट आहे, ॲडमिशन इन टू एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. तर हे मायनॉरिटीचं वर्गीकरण केलेल्या कशाच्या आधारावर, लँग्वेज, स्क्रिप्ट, कल्चर. तर त्यांना एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन दिलं पाहिजे. आणि स्टेट शॅल नॉट डिनाय
ऑन द ग्राउंड ऑफ रिलिजन, रेस, कास्ट, लँग्वेज. तर ह्या मायनॉरिटीज आहेत. तर ह्या मायनॉरिटीजला एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन देताना गव्हर्नमेंट हे त्यांची धर्म, वर्ण, जात, भाषा यांच्या आधारावर डिस्क्रिमिनेशन करून त्यांना ॲडमिशन रोखू शकत नाही. हा होता आर्टिकल 29. त्यानंतर आर्टिकल 30, राईट ऑफ मायनॉरिटीज टू एस्टॅब्लिश अँड ॲडमिनिस्टर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. तर मायनॉरिटीजना त्यांचं स्वतःचं एज्युकेशनल इन्स्टिट्यूट ओपन करण्याचा, स्वतःची शाळा, शैक्षणिक संस्था ओपन करण्याचा अधिकार आहे. आणि गव्हर्नमेंट हे गव्हर्नमेंटला, स्टेटला त्यांना एड ग्रँट करणं, निधी देणं हे बंधनकारक आहे. आणि स्टेट कॅनॉट रिफ्यूज ग्रँट ऑन ग्राउंड इट इज मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन. तर असं जे मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आहे, तर त्याला स्टेट हे केवळ ते मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन आहे ह्या ग्राउंड खाली एड देणं किंवा ग्रँट देणं नाकारू शकत नाही, त्याला ते ग्रँट द्यावीच लागते. तर हे होते कल्चरल राईट्स, आर्टिकल 29, आर्टिकल 30. हे दोन्ही पण सिटीजनलाच फक्त अवेलेबल आहेत. परंतु हे जे फंडामेंटल राईट आहेत, जे आर्टिकल 12 ते आर्टिकल 35 मध्ये दिलेले आहेत, जसं इनिशियल स्टेजला आपण आर्टिकल 12 डेफिनेशन ऑफ स्टेट, आर्टिकल 13 डेफिनेशन ऑफ लॉ हे पाहिल्यानंतर 14 पासून आपले फंडामेंटल राईट सुरू झाले. तसं ते संपतात आर्टिकल 30 मध्ये. म्हणजे जिस्ट बघितला तर त्याची आर्टिकल 31 रिपील केलेला आहे, वगळून टाकलेला आहे. परंतु नंतरचे जे 3 आर्टिकल आहेत, 3-4 आर्टिकल 32, 33, 34, 35, ते या फंडामेंटल राईटच्या इन्फोर्समेंटबद्दल किंवा इम्पोजिशन ऑफ रिस्ट्रिक्शन बद्दल सांगतात. तर हा जो आर्टिकल 32 आहे तो महत्त्वाचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आर्टिकल 32 हे हार्ट अँड सोल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलेलं आहे. तो इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा गाभा असं आर्टिकल 32 म्हटलेलं आहे. का ते पाहूया. तर आहे रेमेडीज फॉर एन्फोर्समेंट ऑफ राईट्स कन्फर्ड बाय दिस पार्ट. तर हे जे फंडामेंटल राईट्स आहेत हे तुम्हाला संविधानामध्ये पार्ट 3 भाग 3 मध्ये दिलेले आहेत. आणि हे जे राईट दिलेले आहेत, हे जर तुमचे राईट व्हायोलेट होत असतील, अब्रिज होत असतील, तर त्या संबंधी तुम्हाला डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये दाद मागण्याचा अधिकार आहे आर्टिकल 32 नुसार. आर्टिकल 32 इटसेल्फ इज फंडामेंटल राईट आणि तो एन्फोर्समेंटसाठीचा सुद्धा एक राईट आहे. तर तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये रिट पिटिशन फाईल करू शकता. 5 प्रकारचे रिट्स आहेत: हेबियस कॉर्पस, मॅन्डाबस, प्रोहिबिशन, कोवॅरंट आणि सर्शिओरी. ह्यामध्ये एक डिटेल व्हिडिओ आपण नंतर अपलोड करणार आहोत रिट्सबद्दल. थोडं काय तेवढं सांगतो की हेबियस कॉर्पस म्हणजे तुम्हाला मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे आर्टिकल 21 मध्ये की अटक केल्यानंतर आर्टिकल 22 मध्ये की अटक केल्यानंतर 24 तासात मॅजिस्ट्रेट पुढे हजर केलं पाहिजे. नाही केलं तर तुम्हाला हेबियस कॉर्पसची रिट फाईल करता येते. आर्टिकल 32 सुप्रीम कोर्ट, आर्टिकल 226 हायकोर्ट. नंतर मॅन्डमस, एखाद्या अथॉरिटी तुमचं ऐकत नसेल तर त्या अथॉरिटीला ते काम करण्यासाठी मॅन्डेटरी आहे असा आदेश कोर्ट तुमच्या ॲप्लिकेशनवर देऊ शकतं. नंतर प्रोहिबिशन, एखादी कोर्टला ज्युडिक्शन नाही तरी पण ते काम करतंय तर ते तुम्हाला ते कोर्ट ला प्रोहिबिट करू शकतं सुपेरियर कोर्ट. त्यानंतर कोवॅरंटो, एखाद्या अथॉरिटीच नाही, एखाद्या अथॉरिटीला एखादा राईटच नाही ते काम करायचे, परंतु तिने एक्सेस ऑफ अथॉरिटी जाऊन काम केलं आणि तुमच्या हा राईट्स व्हायोलेट झाले, फंडामेंटल राईट्स, तुम्ही रिट पिटिशन फाईल केली तर सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट विचारू शकतं त्या अथॉरिटीला की कोवॅरंटो, व्हॉट इज युअर अथॉरिटी, तुम्हाला कुणी दिली अथॉरिटी हे काम करण्यासाठी, ज्याच्यामुळे ह्या सिटीजनचा फंडामेंटल राईट व्हायोलेट झालेला आहे. आणि लास्ट आहे सर्शिओरी, टू सर्टिफाय. जर एखाद्या कोर्टला ज्युडिक्शन नसेल आणि त्या दुसऱ्याच कोर्ट ज्युडिक्शनचं त्याने काम केलं असेल तर ती केस ट्रान्सफर करण्याचा, सर्टिफाय करण्याची ही रिट आहे, म्हणजे सर्शिओरी. त्यानंतर आर्टिकल 33, पॉवर ऑफ पार्लमेंट टू मॉडिफाय द राईट्स कन्फर्ड बाय दिस पार्ट इन देअर ॲप्लिकेशन टू फोर्सेस. तर आता तुम्हाला माहीत असेल की पोलीस फोर्स आहे. आता आपण बघितला आर्टिकल 19 मध्ये राईट टू फॉर्म युनियन किंवा राईट टू असेंबलमध्ये राईट टू स्ट्राईक पण येतो. पण तुम्ही कधी पाहणार नाही पोलिसांनी स्ट्राईक केलाय, मिलिटरी संपावर गेली, कारण त्यांच्या त्या फ्रीडमला
रिस्ट्रिक्शन आहेत आर्टिकल 33 मध्ये, की आर्टिकल 33 हे सांगतं की पार्लमेंटला पॉवर आहे की तुम्ही ज्या फोर्सेस आहेत काही सिक्युरिटी फोर्सेस त्यांचे फंडामेंटल राईट हे अब्रीच करू शकता. तर त्यामध्ये कोण कोण आहे? मेंबर ऑफ आर्म फोर्सेस, मग यामध्ये मिलिटरी असेल किंवा पोलीस फोर्स असेल. त्यानंतर फोर्स चार्ज फॉर मेंटेन पब्लिक ऑर्डर, शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी निर्माण केलेली फोर्स, पोलीस फोर्स असेल किंवा पॅरामिलिटरी कमांडो असतील. त्यानंतर इंटेलिजन्स ब्युरो अँड काउंटर इंटेलिजन्स, रॉ असेल, IB असेल, गुप्तहेर संघटना असतील किंवा ह्या संघटना असतील. त्यानंतर टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसेस इन अबाव फोर्सेस, ह्याच्यावरच्या मिलिटरी फोर्स आहे, पोलीस फोर्स आहे, इंटेलिजन्स ब्युरो आहेत, त्यांच्यामध्ये टेलिकम्युनिकेशन संबंधी करणारे जे सर्वंट्स आहेत, तर ह्या सर्वांचे फंडामेंटल राईट हे अब्रीच केलेले आहेत. त्यांना रिस्ट्रिक्शन आहे, ते हे फंडामेंटल राईट यूज करू शकत नाहीत. म्हणजे ते असोसिएशन फॉर्म करू शकत नाहीत, अगेन्स्ट स्टेट स्ट्राईक करू शकत नाहीत. हे त्यांच्या राईटवरती गदा आणलेली आहे आर्टिकल 33 ने. आणि लास्टली आर्टिकल 34, रिस्ट्रिक्शन ऑन राईट्स कन्फर्ड बाय द पार्ट व्हाईल मार्शल लॉ इज इन फोर्स इन एनी एरिया. जर कोर्ट मार्शल लॉ लागू झाला असेल तर पार्लमेंटला पॉवर आहे की ते ह्यांचे राईट अब्रीच करू शकतात. मग त्यामध्ये स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनचे जे ऑफिसर्स आहेत त्यांचे सुद्धा राईट राखून ठेवले जाऊ शकतात, त्यांच्यावरती नियंत्रण आणलं जाऊ शकतं. तर हे होतं आपला फंडामेंटल राईट वरती टोटल लेक्चर. हे 1.5 तासाचं लेक्चर आय थिंक रेकॉर्ड झाला असेल. आर्टिकल 12 पासून आर्टिकल 35 पर्यंत तुम्हाला संपूर्ण डिटेल मराठी आणि सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. याचा तुम्ही वापर करू शकता. थँक्यू.